बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण मुंबई उच्च न्यायालयात बंदच्या विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर याचिकेवर आपला निकाल देताना न्यायालयाने बेकायदेशीर बंद खपवून घेतला जाणार नाही, आंदोलनकर्त्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुकारलेला महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेत राज्यभर ठिकठिकाणी काळ्या फिती लावून निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर केला. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांनी निदर्शने करत महायुती सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी व सुशीलकुमार शिंदे व नाना पटोले व आमच्या मार्गदर्शक प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे कम्युनिस्ट नेते आदम मास्टर या सर्वांनीच काल मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं. पण कोर्टात आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी, आमचे सर्व सहकारी, सोलापूर शहरातले व्यापारी असतील, सर्व बांधव असतील, आज पूनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलो आहे. जी घटना घडली ती घटना माणुसकीला काळिंब भासण्यास 4 वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम, ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणित भारतीय जनता पार्टी व RSSचे आहेत. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले. राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली, त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण बघता बघता महाराष्ट्रात झालं, देशभरात झालं आहे. त्या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी होतो आहे. त्याचा निषेध सर्व आम्ही रस्त्यावर उकळलो आहे. आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे मंत्री आहेत ते शंड आहेत. खरं तर त्या ज्या नरहरी केलं त्याला लगेच तुम्ही बघा, तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. आज मुली सुरक्षित नाहीत. 4 वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय. तर महाराष्ट्रभर भीतीदायक वातावरण झालं आहे. आज आमच्या मुली, आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही, कॉलेजला जायचं का नाही, शाळेला सोडायचं का नाही, अशी परिस्थिती ह्या सरकारवर आज कुणाचा विश्वास झाला नाही. म्हणून सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले, त्यांच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहे. अभूतपूर्व महाराष्ट्र आणि सोलापूर बंद झाला असतं, रस्त्यावर तुम्हाला एक गाडी दिसली नसती, प्रत्येक रस्त्यावर जनता तुम्हाला दिसली असती. पण दुर्दैवाने हायकोर्टाने निर्णय दिला. कायदा मानणारे माणसं आमचे पुढारी असल्यामुळं त्यांनी आदेश दिला. पण माझी विनंती राहणार आहे आम जनतेला, स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं बेटी पढाओ बेटी बचाओ. राज्याचे मुख्यमंत्री दारोदारी जात आहेत, गावागावात जात आहेत, शहरात जात आहेत. लाडकी बहिणा योजनेचं ते प्रचार करू लागलेला आहे. आमच्या पुढं प्रश्न पडलेला आहे महिलांच्या इब्रतीचं. 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. आता एवढ्या वयाच्या मुली जर या ठिकाणी सुरक्षित नसेल, कसलं राज्य करतात? अंबरनाथला घडली घटना, नाशिकला घडली, अकोल्याला घडली, कोल्हापूरला घडली. घराघरामध्ये घडू लागलेलं आहे, गल्ली गल्लीमध्ये घडू लागलेलं आहे. काय करावं महिला? मलाही विचारलेत काल हजारो महिला. राज्याची नव्हे संपूर्ण देशाची परिस्थिती वाईट आहे. कलकत्त्यापासून बदलापूरपर्यंत केवळ एकच चर्चा आहे, सुप्रीम कोर्टाला बोलावं लागलं. 30 वर्षापासून महिलांवर होणारा अन्याय असं मी कधी पाहिलं नाही सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश. म्हणून आम्ही ठरवलं या वेळेला
आता सरकारचा राजीनामा मागून आम्हाला वेळ घालवायचं नाही. जनतेला आता जागृत करायचं आहे. जनतेला आम्ही सांगितलेलं आहे यांची सत्तेची खुर्ची काढून घ्या आणि महाराष्ट्र असं उभं करू छत्रपती शिवराया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्या संपतील त्या दिवशी खरं राज्य आहे असं आम्ही समजू. आलेलो आहोत. मला एक आश्चर्य वाटतं की हायकोर्टाला एवढा वेळ कसा मिळाला की आमचा हे करोना आंदोलन करू नका म्हणून सांगितलं. तेवढी वेळ ज्या ते पोलीस स्टेशनमध्ये 10 तास ती महिला बसली त्यांनी ते का विचारलं नाही त्या हायकोर्टाने त्यांना पोलिसांना की तुम्ही एवढे तास का घालवले. त्याचं जर एक्सप्लेनेशन विचारलं असतं तर ह्या सरकारला चपरा पडले असते असं मला वाटते. हा निषेध आम्ही ज्या पद्धतीने नोंदवला आहे तो एकदा अयोग्य आहे आणि यापुढे आमच्या महिला काही खरं थांबणार नाहीत आणि यापुढे या सरकारला खाली खेचण्यासाठी आम्ही वाटतं ते करू. आम्ही सगळं एकत्र काम करतो आहे आणि ह्या आमच्या संघटित कार्यशक्तीला कुणी रोखू शकत नाही असं माझं मत आहे.